हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी निरूपण केलेले निर्वाण उपनिषद भाग 4. निर्वाण भौतिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोन. दुहेरी उपयुक्तता. निर्वाण योगाची उपयुक्तता दुहेरी आहे. निर्वाण म्हणजे मृत्यू किंवा निर्वाणाच्या केवळ मृत्यूशीच संबंध आहे हा समज आत्तापर्यंत केलेल्या विवेचनाने दूर झाला असावा. निर्वाण म्हणजे मृत्यू आणि निर्वाणाचा बोध म्हणजे उत्तम प्रकारे कसे मरावे याचे ज्ञान. चांगले मरायचा बोध, मरायची कला शिकवणारा उपदेश असा गैरसमज करून घेऊ नये. जीवनाचा निर्भेळ आनंद घेण्यासाठी निर्वाण योग उपयुक्त आहे. निर्वाण योगापासून आपले नित्य दररोजचे जीवन आनंदाने कसे व्यतीत करावे त्याचे आकलन होते. निर्वाण योग म्हणजे आपल्या आयुष्यात या जीवनाचा जास्तीत जास्त उपभोग अत्युत्तम प्रकारे कसा घ्यावा याचा बोध होय. प्रत्येकाला मृत्यू अटळ आहे. जेव्हा मृत्यू येईल तेव्हा तो मृत्यू क्लेशकारक न येता आनंदाने त्याचा स्वीकार करून या सृष्टीचा आनंद घ्यायला येथे पुन्हा पुन्हा आणणारा असावा. निर्वाण योगाने ही कला आपल्याला जाणून घ्यायची आहे. मनोभावना जागृत कशी होते ते जाणून निर्वाण योगाने आपले दररोजचे भौतिक जीवन आनंदाने कसे जगावे ते जाणून घ्यायचे आहे. ते जाणून घ्यावे. निर्वाण भौतिक दृष्टिकोन. आपण जन्माला आल्यावर निरागसपणे स्वच्छंदाने आनंदाने खेळत मोकळेपणाने बागडत बालपणाचा आनंद अनुभवित असतो. कारण बालपणी अजाणतेपणाने का असेना एका आत्मतत्वाशिवाय आपल्याला इतर कसलेच स्फुरण झालेले नसते. खरं पाहता या बालपणीच्या खेळाचा आनंद घेत असताना वाढत्या वयाबरोबर हळूहळू आपल्या जीवनाची जाण आपल्याला यायला हवी. आत्मभावना जागृत व्हायला हवी. आपल्यासाठी म्हणजेच आत्मभावनेसाठी जीवनाचा आनंद घेतला जावा. हे आत्मस्फुरण समजावे, आकलन व्हावे आणि बुद्धीने जाणून बुजून आयुष्य यासाठी जगले जावे. वाढत्या वयाबरोबर वाढत्या जाणीवेसह असे वास्तविक घडायला पाहिजे. परंतु असे घडत नाही. जीवनाचा आनंद घेत असताना हळूहळू या नित्य जीवनक्रमात व्यत्यय येतो. एखादी गोष्ट दररोजच्या कार्यक्रमापेक्षा निराळी घडते. आपण खेळाचा नेहमीप्रमाणे आनंद घेत असताना आपल्याला जेवायला बोलावले जाते, कारण त्यावेळी आईला बाहेर जायचे असते. आपल्यालाही ती बरोबर घेऊन जाते. किंवा या व्यवहारी जगताच्या शिक्षणासाठी बसवले जाते. किंवा काही कारणाने सवंगडी आपल्या खेळात सहभागी होऊ शकत नाहीत. खेळात गर्क असल्यामुळे आजपर्यंत हे माहीत नव्हते. नेहमीच्या जीवनप्रवाहात प्रथमच व्यत्यय येतो. त्याचवेळी बुद्धी विकसित होत असते. ती कुवतीप्रमाणे विचार करू लागते. सुरुवातीला या अशा प्रसंगाला सामोरे जाताना गोंधळ होतो, कारण याचे ज्ञान नसते. आजूबाजूचे व्यवहारी जग हे असेच असते अशी आपली समजूत करून देते. आपण मात्र गोंधळातच असतो. हे असेच असते या विचारावर आपली बुद्धी विचार करत असते. त्याचवेळी हा गोंधळ दूर करण्याचा बुद्धी प्रयत्न करत असते. हे असेच असते याचा स्वीकार न करता हे असेच का असते याचे उत्तर शोधण्याचा बुद्धी प्रयत्न करते. उत्तर मिळेपर्यंत गोंधळलेल्या अवस्थेत जीवनक्रम चालूच असतो. हे असेच का याचे उत्तर मिळेपर्यंत त्या गोंधळलेल्या अवस्थेत हे असे असता कामा नये असा विचार बुद्धी करू लागते. अशा प्रकारे आपल्या बुद्धीचा स्वतःबरोबरच झगडा सुरू होतो. या झगड्याचा परिणाम जीवनक्रम बिघडण्यात होतो. बुद्धी द्विधा मनस्थितीत असल्यामुळे इंद्रिय गडबडतात.
हळूहळू त्या बिघडलेल्या जीवनपद्धतीचा परिणाम स्मृतीत विरून जाऊ लागतो. परंतु हा परिणाम स्मृतीत विरला तरी त्याचा आविष्कार मागे उरतो, मागे राहतो. पिशवीत दूध असते, ते आपण पातेल्यात ओततो, पिशवी रिकामी करतो, तरीही त्या दुधाचा अंश पिशवीला चिकटून राहतो. तसेच या परिणामांचा आविष्कार मागे शिल्लक असतो. अशाच अनेक प्रसंगातून निर्माण झालेले आविष्कार संचित होत जातात. जीवनक्रम बिघडवणाऱ्या परिणामांचे हे आविष्कार असतात. ते मृत नसतात, ते एकत्र येतात. त्यातून एक शक्ती निर्माण होते. यालाच आपण मन असे म्हणतो. मनाचा जन्म झालेला असतो. अशा प्रकारे बालपणीच मनाचा जन्म होतो आणि आपण इतके दिवस आत्मप्रेरणेने नैसर्गिक व्यवहार करणारे दरवेळी मनाची अनुमती घेऊ लागतो. मनाचे मत अजबावून कृती करू लागतो. हे मन एवढे प्रबळ असते की लवकरच ते स्वतःचे बस्तान बसवते. बुद्धीकडून आत्म्याकरता प्रक्षेपित झालेले संदेश हे मन मधल्यामध्ये ग्रहण करू लागते आणि स्वतःच पंचकर्मेंद्रियांना आदेश देऊ लागते. आत्म्यापेक्षा देहादी इंद्रियांना चांगलं वाटेल याची मन काळजी घेते. त्यामुळे आत्मप्रेरणेपेक्षा देहादी इंद्रिय मनाची मर्जी सांभाळतात. हे इतके सहज घडते की आत्म्यापेक्षा मनाचाच अंमल केव्हा सुरू झाला हे जीवात्म्यालाही समजत नाही. झाडावर पक्षाने विष्ठा करावी, त्याच्या विष्ठेवर एका वेगळ्याच झाडाचे बीज पडावे आणि ते त्या झाडाच्या फांदीमधून अन्न ग्रहण करून ते बांडगुळ मूळ झाडापेक्षा जास्त माजावे. अशाच प्रकारे एखाद्या वेगळ्या प्रसंगातून निर्माण झालेल्या परिणामाच्या आविष्कारातून मन निर्माण होते आणि देहाची आत्मसत्ता उलथवून देहसत्ता स्वतःच्या ताब्यात घेते. आत्मभावना जागृत करण्यासाठी निर्वाण योगाने मनोभावनेचं हे सत्य जाणून ती सत्ता पुन्हा आत्म्याकडे सुपूर्त करायची आहे. मनोभावना आणि देहभावना यांचा त्याग करून आत्मभावना जागृत करून स्वतःला ओळखायचं आहे. आपल्यावर बाहेरील एखादी आगंतुक सत्ता हुकूम गाजवते हे लक्षात घेऊन त्या मनोसत्तेला दूर करायचं आहे. आपला उद्देश जीवनाचा आनंद घ्यायचा आहे. जीवनाचा आनंद एकाच गोष्टीने मिळणार आहे, ती म्हणजे आपल्याला होणारे दुःख, कष्ट, क्लेश दूर करणे. आपण यासाठी चुकीचा उपाय करतो. दुःख, कष्ट, क्लेश नष्ट करायला पाहतो. त्यासाठी सुख, आरामदायी जीवन मिळवणे असे चुकीचे उपाय योजतो. हे उपाय तात्पुरते आहेत. सुख किंवा आरामदायी जीवन हा दुःखावरचा, कष्टांवरचा, क्लेशांवरचा मुलामा आहे, पापुत्र आहे. तो केव्हाच उडून जाऊ शकतो. किरकोळ धक्क्याने त्याची पडझड होऊ शकते. यावर शाश्वत उपाय म्हणजे निर्वाण योग. त्या योगे सुखदुःख, कष्ट, क्लेश, आराम यांच्या अतीत जाणे. हरिओम.